या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अमृताने विचारलेल्या प्रश्नावर सावली असं उत्तर देते की माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याने मला आत्तापर्यंत जे काही दिलं आहे ना ते माझ्यासाठी पुरेसं आहे. माझी खात्री आहे की त्याने माझ्या पदरात जे काही टाकले ते विचार करूनच टाकले. आणि तिचं ते उत्तर ऐकून सगळेजण तर टाळ्याच वाजवतात. तर ती तारा रागातच सावलीकडे पाहत असते आणि मग त्यानंतर राजकुमार सोहमला म्हणतो की आता शेवटचा प्रश्न मी तुला विचारतो. तर सोहमही म्हणतो की ठीक आहे दादा विचार. आणि मग राजकुमार त्याला असं विचारतो की मला सांग, तू ताराच्या प्रेमात पडला की ताराच्या गाण्याच्या प्रेमात पडला? आणि हे ऐकून सोहम तर विचारातच पडतो. तर सगळेजण हसतच म्हणत असतात की सोहम नीट विचारपूर्वक उत्तर दे बर का, नाहीतर उगाच अडकशील. आणि मग त्यानंतर सोहम असं म्हणतो की मी गोड गाणं गाणाऱ्या ताराच्या प्रेमात पडलो. आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. आणि मग त्यानंतर बबलू त्यांना सांगतो की चला आता हा खेळ तर संपला, पण यापुढे तुम्हा सगळ्यांना छान कपल डान्स करावा लागेल आणि मग त्यानंतरच तुम्हाला तुमच्या कॅन्डल लाईट डिनरसाठी जाता येईल. आणि हे ऐकून राजकुमार म्हणतो की मी डान्स वगैरे अजिबात करणार नाही. पण सगळेच जण त्याला खूप आग्रह करतात आणि मग राजकुमार डान्स करायला तयार होतो. आणि मग बबलू पटकन तेथून गायब होतो आणि छान म्युझिक सुरू करतो. आणि मग त्यानंतर त्या चारही जोड्या छान डान्स करायला सुरुवात करतात. सारंग आणि सावली तर एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवूनच गेलेले असतात. सोहम आणि तारासुद्धा खूप आनंदात असतात. राजकुमार आणि अमृतासुद्धा सगळ्यांसमोर डान्स करत तर असतात, पण ते दोघे साधे एकमेकांकडे बघतही नसतात. तर ऐश्वर्या आणि नीलसुद्धा आनंदातच असतात आणि ते सगळे कपल एकमेकांसोबतचा वेळ छान एन्जॉय करत असतात. सावली आणि सारंग तर खूपच खुश असतात. पण जेव्हा सारंग सावलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सावली पटकन दूर जाते. पण सारंगला जणू असं वाटत असतं की सावली अजूनही त्याच्या मिठीतच आहे. पण मग जेव्हा तो भानावर येतो तेव्हा तो डचकतो. तर सावली दूर उभी राहून त्याच्याकडे हसत असते. त्यामुळे सारंग पटकन तिच्या जवळ जातो आणि मग ते दोघेजण पुन्हा डान्स करायला सुरुवात करतात. पण या सगळ्यामध्ये राजकुमार मात्र तेथून निघून जातो आणि खोलीत येऊन बसतो. त्याच्या पाठोपाठ अमृतासुद्धा येते. ती राजकुमारला विचारू लागते की काय झालं, तुम्ही इथे असे अचानक निघून का आलात, तुम्हाला काही हवंय का? तर राजकुमार रडतच म्हणतो की तुला खरंच कळत नाहीये का अमृता, मला काय हवं ते? तुला खरंच माहीत नाही का मी इथे कशासाठी आलोय ते? आणि हे ऐकून अमृता खाली मान घालते. तर तो राजकुमार रडतच म्हणत असतो की अमृता, तुम्हाला कोणालाच माझं मन समजून घेता येत नाहीये का गं? मला कशाचं टेन्शन आहे हे तुला जाणवत नाही का? आणि त्यावेळी अमृता म्हणते की हो मला माहीत आहे तुम्हाला बिझनेसचं टेन्शन आहे. आणि ते ऐकून राजकुमार हसतच म्हणतो की तुला खरंच असं वाटतं का की मला बिझनेसचं टेन्शन आहे? आणि त्यावेळी अमृता म्हणते की तुम्ही याआधी माझ्यासोबत थोडं बोलायचा तरी आपण दोघेजण एकत्र वेळ घालवायचो, पण आता तुम्ही माझ्यासोबत एक शब्दही बोलत नाही. मग मला सांगा, मला कसं कळणार तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते? आणि हे ऐकून राजकुमार असं म्हणू लागतो की आता जेव्हा जेव्हा तू माझ्या समोर येतेस ना तेव्हा तेव्हा मला खूप टेन्शन येतं. जेव्हा घरातील इतर सगळेजण सोबत असतात ना तेव्हा काही वाटत नाही, मी त्यांच्या मागे लपून जातो. पण जेव्हा मी एकटा तुझ्या समोर असतो तेव्हा मला भीती वाटते, खूप टेन्शन येतं. आणि हे ऐकून अमृता विचारते की तुम्ही असं का बोलताय, काय झालंय? तर तो राजकुमार रागातच म्हणू लागतो की अमृता, अगं आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली पण अजूनही आपल्याला मूलबाळ नाही आहे. या गोष्टीमुळे सगळेजण हसतायत माझ्यावर. आत्ता हे जे बाहेर लोक आहेत ना ते माझ्या कॅपॅबिलिटीवर संशय घ्यायला लागलेत. मग मी हे सगळं कसं सहन करू, तूच मला सांग. अगं मी तू सांगितलं ते सगळं काही केलं ना, पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या डॉक्टरांना मी तुला दाखवलं, तुझ्यावर सगळी व्यवस्थित ट्रीटमेंट केली. माझा देवावर विश्वास नाही आहे पण फक्त तुझ्यासाठी मी देवाधर्माचं सुद्धा सगळं केलं, पण तरी आपल्याला मूलबाळ झालं का? नाही ना. मला खरंच कळत नाही आहे मी तुझ्यासोबत लग्नच का केलं. जर मी तुझ्यासोबत लग्न केलं नसतं ना तर माझं काहीच अडलं नसतं. उगाच मी तुझ्यासोबत लग्न केलं आणि मग तो रागात तेथून निघून जातो. पण त्याच्या अशा बोलण्यामुळे बिचारी अमृता मात्र खूप दुखावली जाते आणि ती एकटीच रडत तिच्या खोलीत बसते. दुसरीकडे ती तारा आणि सोहम त्यांच्या खोलीत येतात. सोहम ताराला म्हणत असतो की तू खरंच खूप सुंदर दिसते. तर ती तारा हसून म्हणते की सोहम तू सुद्धा.
तर सोहम म्हणत असतो की तारा, तुला आठवतंय का लग्नाच्या आधी मी तुला कसा चोरून भेटायला यायचो? तर तारा हसून म्हणते, हो ना सोहम, आणि एकदा तर मॉमने तुला पकडलं सुद्धा होतं. तर सोहम हसतच म्हणतो की ते सगळे दिवस खरंच खूप छान होते, म्हणजे हे क्षणसुद्धा छान आहेत, पण त्यावेळी ना लिमिटेशन्स होत्या, त्यामुळे अजून छान वाटायचं. आणि हे ऐकून तारा हसतच म्हणते, हो का? आणि त्यावेळी सोहम म्हणतो की हो तारा, या क्षणाची ना मी अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. ते ऐकून तारा लाजून खाली मान घालते. तर सोहम तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण तितक्यात त्या ताराला ऐश्वर्याचं बोलणं आठवतं की तू आता ना संसाराचा, मुलाबाळांचा विचार करू नको, फक्त तुझ्या करिअरवर फोकस कर. आणि त्यामुळे ती पटकन सोहमला दूर ढकलते. तर सोहम तिला विचारतो की तारा, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तर तारा असं म्हणते की अरे नाही, पण आपण अजून कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो नाही ना. आणि हे ऐकून सोहम हसतच म्हणतो की तू या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस का? तर तारा म्हणते, हो सोहम, आता तुझी फॅमिली माझी फॅमिली आहे ना, मग या सगळ्या गोष्टींचा विचार करायला नको का? आणि त्यावर सोहमही हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. दुसरीकडे ती ऐश्वर्या सारंग आणि सावलीचा विचार करत अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते आणि तितक्यात नील त्या ठिकाणी येतो. तो पटकन ऐश्वर्याच्या जवळ जातो, पण ती इतक्या रागात असते की ती त्याला दूर ढकलून देते. आणि तिच्या अशा वागण्यामुळे नीलला तर भीतीच वाटते. तो तिला विचारतो की ऐश्वर्या, काय झालं? तर ऐश्वर्या म्हणत असते की नील, तू माझ्यापासून लांब राहा. आणि त्यावेळी नील हसतच म्हणतो की कळलं मला, तू दमली असशील ना. बरोबर आहे म्हणा, आता तुझं वय झालं. तर ऐश्वर्या चिडून म्हणते की उगाच फालतूसारखं काहीतरी तू बोलू नको, आणि हे सगळं करून उपयोग काय आहे जर मूल होणारच. पण ती पुढे काही बोलतच नाही. तर नील तिला विचारतो की ऐश्वर्या, काय झालं, तुला मूल हवं आहे का? जर खरंच तू मुलाबद्दल विचार करत असशील ना, तर माझ्या इतका आनंदी माणूस दुसरा कोणीही नसेल. पण त्यावेळी ऐश्वर्या रागातच म्हणते की मला मूल वगैरे काही नको आहे, तू जाऊन झोप, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. आणि हे ऐकून नील खाली मान घालून तेथून निघून जातो. तर त्या ऐश्वर्याला मात्र काही केल्या झोप येत नसते. आणि मग त्यानंतर तिला असं स्वप्न पडतं की सावली आणि सारंगला बाळ झालं आहे, आणि सावली त्या बाळाला घेऊन घरात सुद्धा आली आहे. त्यामुळे सगळीकडे खूप आनंदाचं वातावरण आहे. तिलोत्तमा तर खूपच खुश आहे आणि तिने अगदी मनापासून सावलीचा आणि तिच्या बाळाचा सुद्धा स्वीकार केलाय. आणि या अशा स्वप्नामुळे ती ऐश्वर्या तर डचकून जागी होते. ती खूपच घाबरलेली असते आणि मग ती म्हणू लागते की काही झालं तरी जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत या घरात पाळणा हलू देणार नाही. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अमृता आणि सावली किचनमध्ये काम करत असतात. अमृताला सतत काल राजकुमार जे काही बोललेलं असतो तेच आठवत असतं. आणि ही गोष्ट सावलीच्या लक्षात येते. ती त्याबद्दल अमृताला विचारते सुद्धा, पण अमृता तिला काही सांगत नाही. आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच नेमकी ऐश्वर्या त्या ठिकाणी येते आणि ती मुद्दाम सावलीला विचारते की काय गं सावली, रात्री व्यवस्थित झोप तर झाली ना? आणि तिचा असा प्रश्न ऐकून अमृता म्हणते की ऐश्वर्या, तू काय विचारतेस? अगं तिचं आत्ता नवीनच लग्न झाले. पण त्यावेळी ऐश्वर्या रागातच म्हणते की हो वहिनी, माहिती आहे मला, पण अजून यांचं कुलदेवीचं दर्शन झालेलं नाही आहे. आणि त्याचवेळी नेमका सारंग त्या ठिकाणी येतो आणि ऐश्वर्या सतत याचबद्दल काही ना काही बोलत असते. हे कळल्यावर त्याला खूप राग येतो. तो ऐश्वर्याला म्हणतो की वहिनी, अगं आमच्यावर सुद्धा घरातले संस्कार आहेत, आम्हाला सुद्धा परंपरा जपायला आवडतात, त्यामुळे तू सतत आम्हाला सांगत जाऊ नको. आणि सारंगचं असं बोलणं ऐकून ऐश्वर्या रागातच तेथून निघून जाते. आणि मग त्यानंतर सारंगसुद्धा त्याच्या कामासाठी जातो. तर अमृता हसतच सावलीला विचारत असते की काय गं सावली, सगळं ठीक तर आहे ना? आणि त्यावेळी सावली हसतच म्हणते, हो वहिनी, सारंग सर ऐश्वर्या वहिनींसमोर असं बोलतात खरं, पण जेव्हा आम्ही दोघे एकत्र असतो ना, तेव्हा त्यांची काही माझ्या जवळ येण्याची हिंमत होत नाही. आणि हे ऐकून अमृता हसू लागते. तर दुसरीकडे बबलू आणि नील नाश्ता करत असतात. सावलीने बनवलेले पोहे त्या तिघांना खूपच आवडत असतात आणि ते तिचं भरभरून कौतुकही करत असतात. पण ही गोष्ट त्या ताराला काही आवडत नाही. ती म्हणत असते की एवढं काही त्या सावलीचं कौतुक आहे, आणि मुळात ना या पोह्यांसाठी मी सुद्धा हातभार लावलाय. त्या सावलीला पोहे आणि शेंगदाणे मीच निवडून दिले होते,
पण ती हे बोलत असताना नेमका नीलला पोह्यांमध्ये खडा लागतो. पण त्यावेळी तारा सगळा दोष त्या सावलीलाच देते. ती म्हणत असते की तुला नीट पोहे बनवता येत नाही का? तर सावली पटकन बोलून जाते की कदाचित पोह्यांमध्ये किंवा मग शेंगदाण्यांमध्ये खडा असेल. आणि हे ऐकून तारा चिडून म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं मी माझं काम नीट केलं नाही का? आणि मला कळतच नाही इतका लो दर्जाचा किराणा या घरात भरतं तरी कोण? आणि ते ऐकून बबलू पटकन म्हणतो की ऐश्वर्या वहिनी. आणि हे ऐकून तारा घाबरते आणि गप्प बसते. तर सावली तो सगळा वाद थांबवते आणि नीलसाठी दुसरे पोहे घेऊन येते. पण तारा मनाशी म्हणत असते की प्रत्येक वेळी या घरामध्ये सावलीचंच कौतुक होत असतं. मला हिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.